नमस्कार. न्यूज टॅबच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत लेखक दिग्दर्शक श्री सुनील सुकटणकर सर. नमस्कार सर. न्यूज टॅबमध्ये मी आपलं स्वागत करतो. नमस्कार नमस्कार. अ, हॅलो. ऐकू येत आहे सर? हो येत आहे. येस येस. तर सर, आजचा आपला विषय आहे हरवलेला स्क्रीन प्ले. हरवलेला अशासाठी कारण फिल्मची गोष्ट ही स्क्रीन प्लेच्या कुठल्या साच्यात बसवायची हे समजणं फार महत्वाचं असतं. गोष्टीला कुठल्या स्क्रीन प्लेची गरज असते किंवा स्क्रीन प्लेचे प्रकार कसे असतात आणि या संबंधातले प्रश्न मी आज तुम्हाला विचारणार आहे. म्हणून मी याचं नाव हरवलेला स्क्रीन प्ले असं दिलेलं आहे. येस. येस. तर सर, मला एक सांगा की स्क्रीन प्ले मध्ये काळानुसार त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होत गेले. म्हणजे आधी फिल्म 3 तासाच्या असायच्या किंवा 3-3.5 तासाच्या असायच्या. पण आता त्याच फिल्म 1.5 तास किंवा 2 तासाच्या होतात. तर फिल्मवर त्या बदलांचा काही परिणाम होतो का? मला काय वाटतं तसे बदल कायमच होत राहिलेत म्हणजे खूप वर्षानुवर्ष. म्हणजे मला वाटतं अगदी सुरुवातीला जर आपण चित्रपटाच्या इतिहासाकडे गेलो तर जेव्हा सायलेंट सिनेमा होता, बोलत नव्हता चित्रपट, तर त्या काळामध्ये पटकथा लिहिताना सगळ्यांची एक अपेक्षा अशी होती की काही ना काहीतरी ऍक्शन किंवा काहीतरी अशा घटनाप्रधान गोष्टी करण्याच्याच पटकथा बनत गेल्या. म्हणून गुन्हेगारी गोष्टी असतील किंवा कॉमेडी असेल, स्लॅपस्टिक असेल, या सगळ्या गोष्टी सायलेंट सिनेमामध्ये खूप आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसतात पटकथेमध्ये. ह्याच्या पलीकडे फार पटकथा तोपर्यंत जात नव्हती. तरी सुद्धा हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सायलेंट काळामध्ये सुद्धा खूप कॉम्प्लेक्स काम लोकांनी करायला सुरुवात केली. पण मला असं वाटतं की ज्या क्षणी तो चित्रपट बोलायला लागला तेव्हापासून चित्रपटाचेच इतके प्रकार निघाले म्हणजे त्याला खरोखरच कुठलंच एक मर्यादा उरली नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे पटकथेचे अनेक प्रकार हे वर्षानुवर्ष चालत आले. तर आता आपण जे म्हणतोय ना की म्हणजे काही वेळेला हे जाणवतं अर्थातच. आताही जेव्हा आम्ही चित्रपट बनवतो ना तेव्हा आपले जे व्यावसायिक चित्रपट आहेत ते अजूनही थोडेसे 2.5 तासाचे, कधी त्याच्यापेक्षा जास्त मोठे असे असतात. विशेषतः अमेरिकन सिनेमा अजूनही बऱ्याचपैकी मोठा असतो आणि आपला भारतीय सिनेमा पण अजून बऱ्यापैकी मोठा असतो. कारण आपल्या प्रेक्षकांना असं काहीतरी भरगच्च मनोरंजन पाहिजे अशा पद्धतीचं पैसा वसूल अशी जी काही कन्सेप्ट आहे त्यामुळे. पण मला असं वाटतं की जो युरोपियन चित्रपट आहे, जो आंतरराष्ट्रीय सिनेमा म्हणून जो पाहिला जातो, त्यातही आर्ट हाऊस सिनेमा जो बनत राहतो जगभरामध्ये, त्या सगळ्यामध्ये हळूहळू थोडं जास्त कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असं येताना नक्की जाणवतं. कारण म्हणजे मला वाटतं थोडंसं नाटकांचं कसं जे झालं ना की 3 अंकी नाटक, मग 2 अंकी नाटक आणि मग दीर्घांक. तशा पद्धतीने आता हे 1.5 तासाचे चित्रपट हे असे दीर्घांकासारखे असतात की एकच घट्ट अनुभव आम्ही तुम्हाला देतो आहोत. त्याच्यात 2 अंक सुद्धा म्हणजे इंटरव्हलच्या आधी आणि नंतर असं पाडायला नको अशा पद्धतीचं. पण मला असं वाटतंय की त्याच्यापेक्षा जास्त मोठा फरक आत्ताच्या काळामध्ये जो होताना दिसतोय पटकथेमध्ये, तो मला तरी असं वाटतोय की अटेन्शन स्पॅन जो आहे, लक्ष केंद्रित करून ठेवण्याची जी क्षमता आहे प्रेक्षकाची, ती जसजशी कमी झाली आहे, तसं पटकथेचं स्वरूप जास्त बदलायला लागतंय लोकांना. म्हणजे तो जास्त वेळाची जरी पटकथा असली किंवा चित्रपट असला, तरी त्याच्यामध्ये खूप गोष्टी आता माणसांना हव्या आहेत. आणि त्यामुळे जास्त पॅरलल ट्रॅक्स असतील, अधिक गुंतागुंतीचे वेगवेगळे धागे कथानकाचे आणावेत, अशा दिशेने पटकथा जास्त जाताना दिसते आहे कमी वेळामध्ये. हो हो. म्हणजे पूर्वी थोडं सावकाश सावकाश गोष्टी उलगडत जायची परवानगी स्वतः घेत असत चित्रपट बनवणारे. आता तसं होत नाही. थोडं घाईघाईने आणि थोडंसं कमी सांगितलं तरी प्रेक्षकाला कळेल, अशी एक भावना थोडी तयार झालेली आहे आता. आलं लक्षात सर. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन हे हं, हं, जसं आपण म्हणतो की सुरुवातीला एक्सपोजिशन दाखवायचं असतं. एक्सपोजिशन म्हणजे हं, फिल्मचं जग कसं आहे, हे आपल्याला हं, दाखवायचं हं, असतं. हं. सो त्याच्यात कॅरेक्टर बरोबर, काय बरोबर. आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठल्या पार्श्वभूमीतून येतो किंवा हं, त्याचा हं. स्वभाव कसा आहे, हं. हे टप्पे हळू-हळू उलगडत जातात फिल्ममध्ये. बरोबर, बरोबर. हं, पण आता काय होतंय, की आता आपल्याला अ, आपलं अटेन्शन स्पॅन जसं तुम्ही म्हणाले कमी झालेले आहेत. तसं लवकरात हं, लवकर अशा काही सीन्स किंवा अशा काही गोष्टी लिहाव्या लागतात, ज्यामुळे आपल्याला बघितल्या-बघितल्या कळेल, की हा कॅरेक्टर कसा आहे. हं, हं.
सो करेक्ट, करेक्ट. म्हणजे मला काय वाटतं त्याच्यामध्ये एक असं जाणवतं की प्रत्येक गोष्टीचं शिक्षण होत असतं. तसं चित्रपट बघण्याचं शिक्षण सुद्धा अ, हा काही माणसं जे अनेक चित्रपट बघतायत किंवा थोडं तंत्रशुद्ध शिक्षण घेतायत बघण्याचं सुद्धा म्हणजे फिल्म ॲप्रिसिएशनचं. ती माणसं जरी आपण सोडली तरी अगदी सामान्य प्रेक्षक असेल की जो व्यावसायिक चित्रपट बघतो, जे काही मेनस्ट्रीम मध्ये असेल त्या त्या देशाचं किंवा जागतिक सिनेमामधून जे मेनस्ट्रीम समोर येतंय, ते बघणारा जरी असला तरी आपोआपच त्याचं बघण्याचं शिक्षण वाढत चाललेलं आहे. कारण इतक्या गोष्टी आता मिळतायत. थिएटरमध्येही प्रचंड गोष्टी येतायत. म्हणजे माझ्या लहानपणी थिएटरमध्ये जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येऊन सहज लागायचे, त्याच्यापेक्षा खूप पटीने ते वाढलेले आहेत. किंवा या सगळ्या वाहिन्या ज्या तयार झाल्या त्याच्यातूनही ते आले आणि ओ-टी-टी झाल्यानंतर आणखीनच झालेलं आहे. त्यामुळे हो ते लॅपटॉपवर, मोबाईलवर, याच्यावर, त्याच्यावर सगळीकडे तुम्हाला एक जागतिक सिनेमा कुठल्याही प्रकारचा म्हणजे बरा, वाईट, व्यावसायिक, पॅरलल सगळा हा दिसायला लागल्यामुळे बघणाऱ्याचं पण एक शिक्षण झालंय. हो आणि दुसरं मला असं वाटतं की त्यामुळे प्रेक्षकाची अशी भूमिका होती की हे आम्हाला कळतंय, आता आम्हाला पटकन पुढे घेऊन चला. ओके त्यामुळे जी एक अशी क्लासिकल शैली असेल, म्हणजे हम्म मला वाटतं की सुमित्राताईंना नेहमी डेव्हिड लिन हा दिग्दर्शक खूप आवडायचा, अमेरिकन दिग्दर्शक. तर त्याचं म्हणजे कसं क्रिकेटच्या भाषेत जसं म्हणतात ना कॉपी बुक खेळणं असं की ते स्ट्रेट बॅटनी खेळायचं किंवा ते विशिष्ट पद्धतीने अमका लेट कट, अमका स्क्वेअर कट वगैरे. असं होत होत आज तुम्ही T20 मध्ये जसं होतं ना की तुम्ही लवकरात लवकर रन करायला तुम्ही आडवे तिडवे मारा, कसेही मारा. हे त्यात सौंदर्यही असेल, कदाचित नसेल सुद्धा. पण असं कॉपी बिक असं अभिजात शैलीमध्येच काहीतरी करत राहायला पाहिजे असं नाही. आणि अच्छा त्यामुळे प्रेक्षकाला सुद्धा थोडी ते तंत्राच्या गमतीने गंमत वाटते. म्हणजे आज असं ओके असं होतं की एखाद्या पटकथेमध्ये पहिलंच दृश्य असं होतं की जे मला माझ्या चित्रपटाच्या जवळ मध्यावरती येईल, ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवून टाकतो आणि मग तुम्हाला गोंधळून टाकतो आणि मग तुम्ही म्हणाल की "अरे हो, पण हे काय झालं?" मग मी तुम्हाला परत मागे जाऊन सांगतो, "हां, आता काय झालं ते सांगतो." असं. अच्छा तर याच्या पण प्रेक्षकाच्या अपेक्षा वाढायला लागल्यात. म्हणजे त्या असं एक आता तू जसं म्हणालास ना तसं की ही माणसं, त्यांचं हे विश्व, त्यांचे हे स्वभाव, आता त्यांच्या काही साध्या घटना दाखवतो आणि मग आता नाट्यपूर्णतेकडे मी पुढे जातो. अशा पद्धतीच्या रचनेला आता प्रेक्षकही असं म्हणतो की आम्ही सरावलं. आम्हाला ती गोष्ट पटकन ओलांडता येते. आणि त्यामुळे काही-काही वेळेला असं होतं की त्या माणसांच्या विश्वामध्ये पटकथा पटकन जरी घुसवली, तरी प्रेक्षक भराभरा उड्या मारत त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतात. हा आणि तसं करण्यात म्हणजे ते नियम मोडण्यात पण एक मजा वाटायला लागते. कारण नियम अच्छा खूप वर्ष वापरले गेले. मी हो आता जवळ-जवळ 100 एक वर्ष या माध्यमाला झाल्यामुळे आणि म्हणजे जवळ चित्रपट बोलायला लागलेला पण आता 100 वर्ष होतील. हो तर त्यामुळे त्याची जी भाषा आहे ती समृद्ध होत गेली आहे. त्याच्यामध्ये प्रचंड निर्मिती झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मागण्या आता खूप वाढल्या आहेत. त्यांना नक्कीच असं वाटतं की अमुकच पद्धतीने सांगितलं पाहिजे असं काही नाही आता. तुम्ही नियम मोडा, आम्ही समजून घ्यायला तयार आहोत. अच्छा मस्त अ, खूप छान सांगितलं सर तुम्ही सर मला ना आपला जो रिअल टॉक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे हरवलेला स्क्रीन प्ले सो हा हं, प्रश्न हं. मला आधी विचारायचा होता पण मग मी आता तुम्हाला हा प्रश्न असा विचारतो तुम्हाला असं वाटतं का की खरंच स्क्रीन प्ले हरवला आहे आजकालच्या हो, एकंदर हां. आजकालचा नाही, तू एकंदर जो मला जेव्हा हा हा प्रश्न अगदी सुरुवातीला म्हणालासच ना, हरवलेला स्क्रीन प्ले, तर मला मुळात ते शीर्षक आवडलं. कारण गेल्या काही काळ मला ही भावना खरंच सतावते. आणि म्हणजे अगदी ही टोकाची नाही म्हणता येणार. कारण खरंच आत्ता मी म्हटलं तसं, की जगात खूप उत्तम-उत्तम प्रयोग चालू आहेत. अनेक चित्रपट खूप चांगले बनतायत. आपल्या देशात बनतायत, बाहेर पण बनतायत. त्यामुळे पटकन असं टोकाचं स्टेटमेंट करावं की नाही असं सांगता नाही येणार. पण मला तरी असं वाटतंय की म्हणजे मला हरवलेला स्क्रीन प्ले ही संकल्पना अशा अर्थाने दिसते, की तंत्र नावाच्या गोष्टीचं प्राबल्य प्रचंड वाढत चाललंय आता. म्हणजे आज मला असं वाटतं, की चित्रपट बनवणारा कोणी दिग्दर्शक असेल, तर त्याच्या मनात काहीतरी एक छोटीशी संकल्पना येते. थीम येते काहीतरी. हो 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 आणि त्यानंतर ती मांडण्याच्या सगळ्यामध्ये आपण कुठल्या-कुठल्या गोष्टींचा तांत्रिक आविष्कार करू, ओके याचीच जणू काही जुळाजुळ आधी सुरू होते, की याच्यामध्ये मी ही गिमिक्स करू शकेन, याच्यामध्ये मी या पद्धतीने भारावून टाकू शकेन, या पद्धतीने आतापर्यंत झालेलं नाही असं काहीतरी चमत्कृती मी कशा सादर करू शकेन. अशा प्रकारे मी प्रेक्षकांना म्हणजे दचकवू शकेन, घाबरवू शकेन, गुंगवू शकेन. अशा सगळ्या करामती पहिल्यांदा सुचतात आणि मग आता हे सगळं दाखवणारी गोष्ट मी बांधायला घेतो किंवा घेते. अशा पद्धतीने कलावंत काम करायला लागतात. म्हणजे मला माझ्या मनामध्ये ही अशी एक परिपूर्ण गोष्ट आली आहे, जी मला सांगायची आहे हा. आणि ती सांगण्यासाठी मी एक मनःपूर्वक ती पटकथा तयार करेन आणि मग त्या पटकथेला न्याय देणारं तंत्र मग मी त्यानंतर शोधेन. असा जो एक प्रवास पूर्वी चालायचा,
तो आता सगळ्याच कलावंतांच्या प्रक्रिया काय चालतात आपल्याला माहिती नाही. पण चित्रपट बघताना मात्र मला असं वाटतं, की तो असा प्रवास होत नाहीये बऱ्याच लोकांचा. अच्छा. त्यांना तो उलटीकडून चाललेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, की अ, तंत्राच्या बरोबरीने मार्केटिंग ही गोष्ट जी प्रचंड वाढली आता. हं, हं. त्याचा म्हणजे मला तरी मनाने खूप त्रास होतो. म्हणजे मला स्वतः निर्मिती करताना तर नक्कीच. पण अनेक चित्रपट बघताना मला असं 100% वाटतं, म्हणजे हा आरोप होऊ शकतो, पण वाटू शकतो एखाद्याला. पण चित्रपट एखादा बघताना असं होतं, की ह्यांनी पहिल्यांदा मार्केटिंग आणि माउंटिंगचा विचार केला. हे जे हं, 2 हं. शब्द सध्या आलेले आहेत ना, की ह्याचं पॅकेजिंग कसं करायचं? म्हणजे हा साबण मला विकायचा आहे, तर त्याचं जाहिरात अशी असेल, त्याचं डिझाइन तसं असेल, अमुक असेल, तमुक असेल. मग तो साबण काय असणार? याचा मी नंतर विचार करतो. आता साबण ही पुन्हा मी एक निर्जीव वस्तू घेतो आहे. त्यामुळे त्याला आपण खरंच असं म्हणतो ना, की ते ओके, थोडंसं पॅकेजिंग महत्वाचं झालं तरी हरकत नाही. पण चित्रपट ही इतकी अशी जिवंत माध्यम आहे, कलाकृती आहे ती. तर कला म्हणून त्याच्याकडे न बघता पहिल्यांदा ती कशी विकली जाईल, कोणासमोर विकली जाईल, किती लोकांसमोर विकली जाईल, किती मी त्याच्यावर खर्च करेन, तो खर्च परत कसा येईल, तो परत येण्यासाठी मी कशा पद्धतीचं जाहिरात तंत्र वापरणार आहे. मग असं सगळं असणारा सिनेमा मी कसा करू, असं म्हणत मागे-मागे येत ती पटकथा आहे. आणि अच्छा. म्हणून मग पटकथेमध्ये खूप कच्चे दुवे सध्या सापडताना दिसतात, की त्याचं म्हणजे त्याचं सुचलेली जी अ, सिनेमावाल्यांच्या भाषेमध्ये म्हणजे त्याचं वन लाइनर चांगलं होतं. हं. अनेक सध्या फार आवडता शब्द आहे. वन लाइनर हे अनेक कथानकांचं खूप छान असू शकतं, की एका वेळेस तुम्ही सांगता, "अरे वाह! ही कल्पना छान आहे." पण ती तयार करताना पटकथाकाराच्या बाजूनी हे काम होण्याची आवश्यकता आहे, की हे सगळं खऱ्या विश्वामध्ये कसं घडेल? त्यातली ओके. पात्र ही नेमकी कशी असतील? ती त्यांच्या त्यांच्या संस्कृतीमध्ये, त्यांच्या त्यांच्या स्वभावामध्ये, एकमेकांच्या नातेसंबंधामध्ये अशी कशी गुंतलेली असतील? त्याच्यातून तयार होणारं नाट्य या आपल्या कथानकाच्या धाग्याला कसं पुढे घेऊन जाईल? असा एक प्रवासाचा विचार न करता त्याच्यात काही धागे सुटले तर माणसं सोडून देतात आणि असं वाटतं, की अरे, खरं म्हणजे हा कच्चा दुवा आहे बरं का, की हा धरला तर कुठल्याही प्रेक्षकांनी खरं तर हा प्रश्न विचारायला पाहिजे, की अरे, हे पात्र असं का वागेल? किंवा अशा पद्धतीचं साधीशी चुकलेली गोष्ट लक्षात नाही का येणार. पण ते केलं तर आपलं कथानक गडगडेल. त्यामुळे ती म्हणजे विसरूनच जायची किंवा अव्हॉइड करायची. त्याला वळसा घेऊन आपण पुढे जायचं. कारण शेवटी या पद्धतीचं मार्केटिंग आणि माउंटिंग मला साधायचं. मग त्याच्यामध्ये अनेक धागे थोडेसे निसटले तर सोडून देऊया आणि प्रेक्षकही थोडासा असा झालेला आहे, की तोही थोडासा त्या भोलभुलैयाला भाळतो आणि तो या धाग्यांकडे नंतर म्हणतो, की जाऊ दे, सिनेमा स्थळ आहे, कुठे विचार करायचा असं. असं सगळं होण्यामध्ये पटकथा हरवली जाते, की काय असा शंका अच्छा. अशी येते मला. आलं लक्षात सर. नाही, छान आहे म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाला न्याय दिला सर उत्तर देऊन. म्हणजे असं मला जे मला माझ्या मनात जे होतं, हं. की हो, हो. हरवलेला ऐकू येतंय ना? हो, येतंय. हां. हां. सो मी हा अशासाठी विचारलं तुम्हाला सर, कारण हरवलेला स्क्रीन प्ले हे शीर्षक मी अशासाठी ठेवलं, कारण हा प्रश्नही मी अशासाठी विचारत आहे, की मध्यंतरी मी तुमचा एक इंटरव्ह्यू बघितला होता. श्यामची आई ह्या चित्रपटाची संहिता तुम्ही लिहिलेली आहे. सो हं. तेव्हा तुम्ही सांगताना असं सांगितलेलं, की तुम्हाला लाँग सीन्स तुम्ही लिहिलेले आहेत त्याचे. म्हणजे त्याच्यात एक सुरुवात होते त्या सीनमध्ये. मग त्या सीन तो पुढे जातो तो सीन. मग त्याचा एक मध्य येतो आणि एका टप्प्याला हं. त्याचा शेवट येतो त्या सीनचा. हं. पण हं. त्या हं. सीनची लेंथ जी आहे ना, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणताना सांगितलेलं, तुम्ही बोलला होता, की माझ्या मनात असं काही नव्हतं, की हा सीन मी एवढ्या-एवढ्या मिनिटाचाच लिहीन आणि लगेच संपवेन. तो सीन हं. हं. फ्लो होऊ दिला तुम्ही. जसा हं. जातोय हं. तसा. सो हे हं. तुम्हाला कमी वाटतंय का आजकालच्या एकंदर स्क्रीन प्लेमध्ये किंवा आपण एखादी गोष्ट हं. मांडताना ह्या गोष्टीची किती जरूरतही वाटते आणि या गोष्टीची कमी वाटते का तुम्हाला? असं मला हं. हं. विचारायचं. हां, म्हणजे मी थोडा ते तू जे म्हणालास ते बरोबर. मी बोललो होतो त्या संदर्भामध्ये. तर तो मुद्दा असा आहे, की हं, म्हणजे सीन लहान आहे का मोठा आहे याच्याही पेक्षा अ, एखादा प्रसंग घडवणं, हं, तर तो घडवण्यामध्ये पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते, मग त्याच्यात कॅमेरा पर्सन, एडिटर्स हे सगळे नंतरचे तंत्रज्ञही येतात, साउंड रेकॉर्डिस्ट. या सगळ्यांना मिळून तो प्रसंग हा प्रसंगासारखा प्रेक्षकाला धरून ठेवेल अशा ताकदीचा बनवण्याचा आत्मविश्वास वाटतो की नाही? हं, हा खरा प्रश्न आहे. आणि अनेकदा मला आता असं वाटतं, की तो आत्मविश्वास बऱ्याच अ, चित्रपटकर्त्यांचा थोडा कमी होतोय. कारण त्यांना असं वाटतं, की तेवढा प्रसंग प्रेक्षकाला धरूनच ठेवणार नाही. मग सोपं तंत्र काय आहे? तर
म्हणजे आयझेनस्टाईननी मॉन्टाज हा शब्द फ्रेंच शब्द जो आहे, जो आयझेनस्टाईन या रशियन अ, दिग्दर्शक आणि खूपच मोठा विचारवंत चित्रपट क्षेत्रातला होऊन गेला. तर त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने तो वापरलेला होता. अच्छा. त्यांची जी एडिटिंगची ना मॉन्टाज थिअरी होती ती. पण होता काय झालं, की आपले जे जाहिरात क्षेत्र आहे, त्याच्यात तिथपर्यंत मॉन्टाज थिअरी इतकी वेगळ्या पद्धतीने आली, की असं झालं, की छोट्या-छोट्या तुकड्यांची एक मालिका तयार करायची आणि ते मिळून काहीतरी सांगायचं आणि तो अनुभव हा नक्की गुंगवून ठेवतो कारण ते छोटे-छोटे खूप तुकडे मिळतात. अच्छा. तर हे जाहिरात तंत्रामध्ये वापरायला खरंच हरकत नाही कारण त्यांच्याकडे वेळच कमी असतो. आणि त्यामुळे काय होतं, की छोट्या-छोट्या भावभावनांचा एक कोलाज हा वेगवेगळे छोटे-छोटे अनुभव म्हणजे आता तुम्ही साधं घ्या, की काहीतरी एक छोटी मुलगी आहे आणि मग तिला ती लहानपणी काहीतरी ती आई अ, अमुक-अमुक कंपनीचं मीठ तिच्या अन्नात घालायचे, त्यामुळे कशी ती बुद्धिमान झाली वगैरे. तर भराभरा मग ती खेळते आहे, ती अमके करते, तमकं करते, असं करत-करत ती कलेक्टर झाली. तर हे हं. तुम्ही 15 सेकंदामध्ये अशी एक 25 एक दृश्यांची मालिका तयार करता. जणू काही तेवढा एक कॅप्सूल तुम्ही देत असता. ती ही जाहिरातीची रिक्वायरमेंट झाली. पण चित्रपटामध्ये सुद्धा आता असं होतं, की प्रसंग निर्माण करण्यापेक्षा असे मोंटाजेस आफ्टर मोंटाजेस तयार करणं, हे पटकथेमध्ये माणसं करायला लागली. ओके. म्हणजे 2 माणसांचं नातं निर्माण होण्यासाठी त्यांचं भेटणं, बोलणं, त्यांच्यातले धागेदोरे, काही भावबंध निर्माण होणं, वर-खाली अशा पद्धतीचे काही संवाद होणं, हे सगळं लिहिणं आणि घडवणं, हे जर अवघड वाटत असेल, तर छोट्या-छोट्या तुकड्यांचा एक मॉन्टाज टाकून द्या. मग ते चॉकलेट खातायत, ते फिरतायत, ते बाईकवर जातायत, अमकं होतायत, तमकं होतायत आणि काळा पडत सरकला. तर ओके. हे तुम्ही तुमच्या संपूर्ण पटकथेमध्ये 1-2दा येऊ शकतात या गोष्टी. पण आज अनेक चित्रपटांमध्ये असं दिसतंय, की अ, प्रसंग घडवण्याच्या कंटाळ्याच्या ऐवजी मोन्टाज वापरला जातो आणि तो एक पळवाट म्हणून वापरला जातो. कारण त्याच्यामध्ये कसं होतं, की त्याच्यात छोटे-छोटे सुंदर शॉट्स घेता येतात. एखादा सूर्यास्त येतो, एखादा पाऊस येतो, एखादा काहीतरी शाल पांघरलेला हिवाळा येतो, एखादा बागेतला तुकडा येतो. असं करत-करत तुम्हाला प्रचंड व्हिज्युअल व्हरायटी देऊन तुम्ही प्रेक्षकाला असं एक प्रकारे खुश करता. पण त्यामध्ये एक पूर्ण असा सच्चा अनुभव देता की नाही हा प्रश्न आहे. म्हणून मग श्यामची आईचा जो मी संदर्भ त्या मुलाखतीत म्हटला होता, की त्याच्यामध्ये कसं आहे ना, की म्हणजे श्यामचं आणि आईचं नातं आहे. तर ते असं झालं, तसं झालं, तसं झालं. अशा काहीतरी छोट्या-छोट्या प्रसंगांचा एक गडबड-गुंडा करून एक मोन्टाज टाकला, तर ते एक साधारण तुमची 3-1 मिनिटं निघून जातात आणि त्याच्यामध्ये खूप चांगले-चांगले कंपोजर्स आहेत. ते चांगले म्युझिकही कंपोज करू शकतात. खूप वेगवेगळ्या फ्रेम्स तुम्ही तयार करू शकता. पण एक खरोखरच असा काहीतरी जिवंत प्रसंग त्यांच्यामध्ये घडतो आहे. तर त्या सगळ्या प्रसंगाचा म्हणून एक ठहराव असतो आणि ठहराव हा शब्दच म्हणजे मला म्युझिकमधला जो आहे तो खूप आवडतो, की सतत तुम्हाला उडतं गाणं ऐकायचंय, असं एक प्रकारे व्हायला लागतं मोन्टाज म्हणजे. तर उडत्या गाण्याचं पण एक स्थान आपल्या उडत्या चालीच्या गाण्याचं पण एक स्थान आपल्या आयुष्यात आहे. पण असं ठहराव असलेलं शांत संगीत हे पण आपल्याला हवं कधी-कधी. तर तसे तुकडे या अशा प्रकारचे भरगच्च सीन्स आपल्याला देत असतात असं मला वाटतं. कारण कसं आहे ना, घटनाप्रधान काहीतरी प्रसंग असेल ना, की ज्याच्यात भांडाभांडीच होते आहे, कोणीतरी कोणातरी थोबाडीत देत आहे, गळा दाबला जातोय, मारामारीच होते, सोऱ्याने भोसकलं जातंय. याच्यात प्रेक्षक गुंतणार हे निश्चित आहे. त्यामुळे ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत ना, ते खूप चित्रविचित्र पद्धतीने चित्रित झाल्यानंतर प्रेक्षक कथानकापेक्षा सुद्धा त्या सगळ्या वैचित्र्यामध्ये नक्की गुंततो. पण भावभावना असतील, एकमेकांबरोबरचे सगळे नातेसंबंध असतील, त्याचबद्दल घडणाऱ्या ज्या घटना आहेत, या सगळ्या रंगवण्यासाठी तुम्हाला तो ठराव द्यावा लागतो. आणि अच्छा. तिथे तुम्ही तो आत्मविश्वासाने घ्यायला पाहिजे आणि प्रेक्षकालाही अ, 2 पावलं पुढे येऊन त्याच्यात गुंतण्याची एक मुभा द्यायला पाहिजे. नाहीतर प्रेक्षकाला नुसतं दचकवणं, घाबरवणं आणि गुंगवून टाकणं हा आपला हेतू नाहीये चित्रपटाचा. हां, हां. ॲक्चुअली. तो काही वेळेला होतो आणि तो सोपा पण आहे. हो. म्हणजे ते कसं आहे ना, की ते लहान मुलांना असं तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानात नेऊन बोलवल्यासारखं आहे. पण प्रेक्षकाला सतत तसं समजणं मला बरं वाटत नाही. त्याच्या बुद्धीचा अपमान आहे तर. हां. नाही पण हे पण बरोबर आहे एक प्रकारे. कारण सीन बघताना आपण त्या म्हणजे ॲक्चुअली प्रामाणिकपणे लिहिला ना जर तो सीन, जसं तुम्ही म्हणाले, हं, की आपण एखाद्या मिठाईच्या दुकानात नेतो त्याला. जसं की हे तंत्र हं, झाले, की जंप स्केअर्स हं, असतात किंवा म्युझिक असतं किंवा हं. सिनरी हो, असते. हो. ह्यापेक्षा हं, जर त्या पात्राचं डायमेन्शन म्हणजे त्या पात्राला काय हं, वाटतं, हं. कॅरेक्टरला काय वाटतं, तो कसा विचार करेक्ट. करतो, ह्या हो, गोष्टी जर हो. आपण त्याच्या ॲक्शन्सने, त्याच्या डायलॉग्सनी किंवा हं, तो जिथे वावरतोय, त्या हं. सराउंडिंगला इंटरेस्टिंग बनवून जर दाखवल्या किंवा बरोबर. तो सीन का घडत आहे, तो हं, सीन हं, कशाबद्दल आहे, ह्या गोष्टी जास्त जर त्याच्यात हं, आपण इन डिटेल हं, दाखवल्या,
तर ते जास्त करेक्ट. अजून खुलतं आणि एंगेजिंग करतं ते. अगदी बरोबर. असं मला हं, वाटतं हं. त्याच्यात. हो, हो, हो. आणि ते त्याच्यामध्ये कसं आहे, की त्याच्यामध्ये चित्रपटाच्या जी एक भाषा आहे, परिभाषा आहे, त्याचे सगळे अंग तुम्हाला मग वापरता येतात. ते वापरण्याची एक संधी पण मिळते. ओके. कारण मग त्याच्यात कॅमेरा मूव्हमेंट आहे, ॲक्टर्स मूव्हमेंट आहे, लाइटिंग आहे, लाइटिंगमध्ये होणारे बदल आहेत. अ, अनेक पात्र असतील तर त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या शॉट्सचं एक एडिटिंगचा पण एक रिदम आहे. तर येस. त्या सगळ्याचा वापर करून तुम्ही एक तो प्रसंग घडवू शकता. तर ते करण्यासाठी तुम्हाला पटकथेने ती मुभा द्यायला पाहिजे. हो, हो. जर तुम्ही ती दिली नाही, तर तुम्हाला एक भराभरा उरकणाऱ्या अशा गोष्टींची मालिका तयार होते. अच्छा, लक्षात. हं, ठीक आहे हं. सर. मी पुढचा प्रश्न विचारतो. मला नवीन प्रश्न तुम्हाला आता असा विचारायचा आहे, की सध्या Instagram रील्स झाल्या किंवा Facebook रील्स झाल्या किंवा शॉर्ट्स हं, झाले. हं, ह्याच्यावर हं. आपण 1-1 मिनिटाचा अगदी कंटेंट बघतो हो. आणि लोकं सगळं ते स्क्रोल करत जातात. तर तुम्हाला असं वाटतं का, की स्क्रीन प्ले रायटिंगवर ह्या 1 मिनिटाचा काही फरक पडतोय ते? हं. अ, फरक पडतोय नक्की. तो किती आणि कसा पडतोय हे आता काळ ठरवेल असं मला वाटतंय खरं. त्याचं आत्ता लगेच उत्तर मिळणं कठीण आहे. अच्छा. पण एक नक्की की हे जे छोटे-छोटे तुकडे रील्स म्हणून बनतायत ना, अ, त्यांना मला नुसतं काहीतरी मूर्खपणा आहे, ह्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे करणारेही मूर्ख आहेत, बघणारेही मूर्ख आहेत, असं म्हणून सोडून देता येत नाहीये. हां. त्याचं सुद्धा एक पूर्ण विश्लेषण करता येऊ शकतं आणि करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याची अनेक कारणं आहेत मला असं वाटतं, की अ, एक तर मला असं वाटतं, की हे माध्यम म्हणजे आम्ही जेव्हा कधी सुरुवात केली असेल ना 85-86 काळामध्ये जेव्हा मी अगदी 16-17 वर्षाचा असताना पहिला लघुपट जेव्हा सुमित्राताईंबरोबर केला, त्या काळामध्ये चित्रपट माध्यमाभोवती असं एक मोठं वलय होतं, जे अजूनही खरं म्हणजे आहे. पण त्याचे कॅमेरे भयंकर महाग होते, त्याचे सगळं खर्चिक प्रकरण आणि त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं कठीण होतं. म्हणजे मी एका कुठल्यातरी मध्यमवर्गीय मुलांनी असं म्हणलं, की मला फिल्म करायची आहे किंवा मला काहीतरी करून बघायचंय. तर हे अशक्यच होतं. हं. आता आजही जर बघायला गेलं तर मोठाल्या ज्या फीचर फिल्म्स आहेत, ते करणं कुठल्याही साध्या माणसाला अवघडच आहे. ते हं. अजूनही आणखीन लांब गेले. कारण ते आता 30 कोटी, 100 कोटी, 500 कोटी, 600 कोटी अशा झोनमध्ये गेलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूनी डिजिटल टेक्नॉलॉजीनी जे लोकशाहीकरण झालंय सगळ्या माध्यमाचं, त्यांनी छोटे-छोटे कॅमेरे आले, मग कोणी उठून काहीतरी करायला लागलं. असं करता-करता गावोगावी जवळ-जवळ प्रत्येक माणूस फिल्म मेकर झाला. आता याचा एक चांगला फायदा असाही झाला, की खरोखरच ज्यांच्यापर्यंत हे माध्यम पोहोचलंच नसतं, अशा अ, गोरगरीब वस्त्यांमधले असतील, खेड्यांमधले असतील, अशी अनेक मुलं-मुली असतील. यांच्यामधून आता आपल्याला चांगले-चांगले चित्रपट हो. बनवणारे निर्माण होताना दिसतात, ही चांगली गोष्ट येस. घडली. पण त्याच्याच बरोबरीने हे होणारच होतं, की एवढासा मोबाईल आहे, तो रेकॉर्ड करतो, शूटही करतो, साउंडही रेकॉर्ड करतो आणि त्याच्या बरोबरीने एक टेक्नॉलॉजी पण आहे, की अमकं गाणं आहे, त्या गाण्याच्या आधारे तुम्ही काहीतरी केलं तर ते पण रेकॉर्ड होतं. अशी सगळी टेक्नॉलॉजी ही पटकन हातामध्ये मोबाईलसारख्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला असा मोह होणं साहजिक आहे, की मी का व्यक्त व्हायचं नाही? म्हणजे व्यक्त होण्याचा अधिकार मला का नाही? हां. तर मला असं वाटतं, की एका अर्थाने लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट खूप छान झालेली आहे. म्हणजे आज असं कोणीही विचार करू शकत नाही, की मी सुंदर आहे की नाही? मी अभिनेता आहे की नाही? मी जे केलेलं आहे ते लोक बघणार की नाही? याचा काहीही विचार न करता कोणीही व्यक्ती काहीतरी करू शकते आणि ते या सगळ्या काय मोठं जे महाजाल आहे इंटरनेटचं त्याच्यामध्ये सोडून देऊ शकते. हो. आणि काही-काही वेळेला यातल्या अत्यंत फुसक्या, फालतू असं म्हणून धिक्कारल्या जाणाऱ्या गोष्टीच प्रचंड लोकप्रिय पण होताना दिसतात आणि त्यांना त्याच्या लोकप्रियतेचा फायदाही मिळतो. तर हे सगळं खूप अचंबित करणारं आहे आणि ते तसं तयार झालेलं आहे. तर मला असं वाटतं, की सर्वप्रथम आपण ते मान्य करूया, की हे असं झालेलं आहे हो. आणि हे आहे. ही आता आपल्या भोवतालचं हे वास्तव आहे. आता या सगळ्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं, की चित्रपट बनवणं किंवा चित्रपट अ, अ, ही एक कला म्हणून जिवंत राहावी असं नक्की मला वाटतं. आणि हे जे सगळं चालू आहे, यामधून सुद्धा चित्रपट म्हणून कला समृद्ध होऊ शकते का? असं मी स्वतःला विचारून बघायला पाहिजे असं मला वाटतं. तर अच्छा. त्याचं उत्तर मला पुन्हा दोन्ही बाजूनी आहे, की हो आणि नाही असं दोन्ही आहे. पण याच्यामध्ये काही ज्या गोष्टी चाललेल्या असतात ना, त्या खरंच त्या बघून असं वाटतं, की याचं काहीच म्हणजे याचं काहीच होणं शक्य नाही. यातून मला काही ना घ्यायचंय ना काही द्यायचंय असं म्हणून. पण या सगळ्यामध्ये अ, अगदी साधं प्रेक्षकाला हसवण्यापुरतं, काहीतरी एखादी छोटीशी गंमत निर्माण करण्यापुरतं
एखादा छोटासा धक्का देण्यापुरतं असं म्हणून सुद्धा माणसं त्या एका मिनिटामध्ये काही ना काहीतरी शॉर्ट टेकिंग करतच असतात. तेही हो कुठेतरी हो कॅमेरा लावतात, कोणीतरी अभिनय करतं. ते विचार करतात की फुल शॉट घ्यायचा आहे का मिड शॉट घ्यायचा आहे, क्लोजअप घ्यायचा आहे. मग तो घाबरलेला माणसाचा अचानक क्लोजअप वरती मला शेवट करायचा आहे का? किंवा कॅमेरा एकदम असा नेऊन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे का? हा विचार आहेच. त्यामुळे मला असं वाटतं की हे बनवणारे आहेत, हेही छोटे छोटे फिल्म मेकर्सच आहेत. तर त्यांना त्या तो आदर द्यायलाच पाहिजे. कारण येस येस तुमच्या हातात मोबाईल आला आणि तो कुठेही ठेवून तुम्ही काहीतरी चित्रीकरण केलं, म्हणजेच तुम्ही या चित्रपट कलेमध्ये पाऊल टाकलंच आहे. येस मग आता मला असं वाटतं की तो आणखीन छान वापरण्याचे काही तुकडे तुम्हाला रील्समध्ये सुद्धा सापडतात. मग हळू-हळू असंही वाटतं की त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला अनेक नवीन छोट्या-छोट्या तांत्रिक गमती सापडतील की ज्या तुम्हाला मोठ्या चित्रपटात वापरता सुद्धा येतील. आणि ज्या खरं म्हणजे वापरायला पण लागलेले आहेत लोक. म्हणजे मला असं वाटतं की त्या गोष्टी आपल्याला लक्षात पण येणार नाहीत की त्या तिकडून आलेल्या आहेत आपल्याकडे असं. आणि मगाशी तर मी अटेन्शन स्पॅन बद्दल तर म्हटलंच की तसं ते छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये बघण्याची आणि नको वाटलं तर पटकन स्क्रोल करून पुढे जाण्याची ही जी प्रेक्षकाला सवय आहे, त्या भीतीपोटी बनवणाऱ्यांनी आता एक वेग पण पकडलेला आहे. तर त्याच्यातून चांगल्या वेगाने कथा सांगण्याचं चांगलं तंत्र पण तयार झालंच आहे. आणि ते होणं काही चुकीचं नव्हतं. कारण मी मगाशी म्हटलं तो ठहराव ही गोष्ट वेगळी आहे, की तुमच्या कथानकाला एक संथपणा, शांतपणा हवा आहे, तो प्रसंग उभा राहायला पाहिजे. पण अनेक ठिकाणी वेग कसा निर्माण करायचा, वेगवान पद्धतीने प्रेक्षकाला कसं खेळवून ठेवायचं, हे पूर्वी ज्या सहजतेने सुचलं असतं, त्याच्यापेक्षा आता जास्त लवकर सुचायला लागलेलं आहे. हा कारण आपल्याला सवय लागली आहे या सगळ्या स्क्रोलिंगची आणि प्रेक्षकाला पकडून ठेवण्याच्या गरजेची. तर त्यामुळे मला असं वाटतं की तो कदाचित याचा फायदा झालाय असं मला वाटतं. चालेल. पण प्रेक्षकाच्या बाजूने मात्र मला थोडा तोटा असा वाटतो की जर तुम्हाला याचीच सवय किंवा हळूहळू जर चटक लागली, तर तुम्ही शांत आणि व्यवस्थितपणे एखादा अनुभव आत घेण्याची तुमची क्षमता जर गमावून बसलात, तर तो बनवणाऱ्यांचा दोष असणार नाही मग. म्हणजे अनेक चांगल्या कलाकृती बनतील, पण तुमचीच बघण्याची कुवत तुम्ही घालवून बसाल. अच्छा म्हणून मला असं वाटतं की हे एक छोटं मनोरंजन आहे, हे चालत राहू दे. म्हणजे तुम्ही जेवता एक व्यवस्थित चौरस आहार पण घेता आणि दुसऱ्या बाजूने काहीतरी सहज कुठेतरी शेंगदाणे तोंडात टाकता, एखादा वेफर्स तोंडात टाकता. पण म्हणजे तुम्ही तेवढ्यावरच जगत राहायचं जर ठरवलं, तर तुमची तब्येत बिघडणार आहे, हे नक्की आहे. म्हणजे तुम्ही ते तळलेले दाणे आहेत, तेच मी जेवण, खाण सगळं म्हणून दिवस-रात्र खात बसणार. हे म्हणजे तुम्ही फक्त रील्सच्या मागे लागण्यासारखं आहे. ते 2 दाणे तोंडात उचलून टाकल्यासारखं ते रील आहे. तर तेवढंच त्याचं स्थान आहे आणि त्याची गंमत घ्या. कारण त्याच्यात एक चटकदारपणा आहे, गंमत आहे आणि काही आता मला नीट बसून जेवण्याचा काही मूड नाही बुवा, तर मी 1-2 दाणे तोंडात टाकले. तर हे त्याचं स्थान लक्षात घेऊन तेवढंच प्रेक्षकांनी त्याला वागवावं. आणि मग जे तुमचं शांत बसून करण्याचं जेवण आहे, तिथे मात्र धसधस करू नये. मग तिथे तुम्ही व्यवस्थित त्याला एकाग्रतेने तुमचं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मग या चित्रपटगृहामध्ये सुद्धा अनेकदा असं होतं, की खूप चांगला काहीतरी अनुभव पडद्यावरती चाललेला असतो आणि माणसं काहीतरी मोबाईलवर हा जातात, WhatsAppच बघतात, काहीतरी करतात. हे त्या सगळ्या हरवलेल्या म्हणजे तो ऍक्च्युली सगळं भावविश्व तुटक झालेलं आहे माणसाचं. तर ते जे फ्रॅगमेंटेशन आहे आणि तुटकपणा आहे, तो माणसाला आयुष्य म्हणून घातक आहे आणि तो म्हणजे कलेचा आस्वाद घेण्यामध्येही जर तो तुटकपणा यायला लागला, की एक सुरू करता मला दुसरंच काहीतरी आठवतंय, तर मग तुमचा स्वतःचाच आनंद तुम्ही गमावतात. असं प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटेल. आलं लक्षात. खूप हं. छान सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की पूर्वीच्या काळी स्क्रीन प्ले लिहिला जात नव्हता. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, गोष्ट सुचली, की हं. लोकेशन ठरवलं जायचं, कॅरेक्टर्स ठरवले जायचे. काय म्हणतात त्याला कॉस्ट्युम्स वगैरे व्हायचं, सगळं व्हायचं आणि लोकेशनला जाऊन तिथल्या तिथे एका कागदावर लिहून, डायलॉग लिहून तो सीन शूट करत होते, पूर्वीच्या हं, काळी. हं, जे मी ऐकलं आहे. हं, पण आता डिटेलमध्ये स्क्रीन प्ले लिहिला जातो. तर हं. त्या डिटेलिंगचा स्क्रीनवर जे घडतंय, ह्या गोष्टीशी काय संबंध असतो? खूपच मोठा संबंध आहे आणि एक तर कसं आहे, की जे तू आता म्हणतोयस ना पूर्वीच्या काळी असं म्हणून, तर मला असं वाटतं, की असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही. हां. म्हणजे अगदी चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळापासून जे माणसं चित्रपट बनवण्याकडे गंभीरपणे पाहत होते. म्हणजे गंभीर चित्रपट बनवत होते असं नाही. ते गमतीशीर चित्रपट करत असतील, नाहीतर ॲक्शन सिनेमा बनवत असतील, गुन्हेगारी कथा करत असतील. पण त्या बनवण्याच्या प्रक्रियेकडे गंभीरपणे पाहत होते. त्यांना ती पूर्ण बांधेसूद पटकथा तयार करावीच लागत होती आणि अच्छा. ते करतही होते.
हां, ते आता तू जे म्हणतोयस ना, त्याच्यामध्ये कसं आहे, की कुठल्याही मोठ्या चित्रपटसृष्टीत म्हणजे मग ते अमेरिकेतली असेल किंवा आपली भारतातली असेल, जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती होते. म्हणजे ते हिंदी असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल. म्हणजे हे मी याच्यातनं मराठी, मल्याळम, कन्नड यांना थोडं बाजूला काढतोय, पण इथे कमी चित्रपट निर्माण व्हायचे. आता थोडे आणखीन वाढले. पण ह्या ज्या मेनस्ट्रीम सिनेमे जे मोठमोठे निर्माण झाले आपल्या देशामध्ये किंवा अमेरिकेमध्ये हॉलिवूड म्हणून ते प्रसिद्ध पावलं ते. तर या सगळ्यांमध्ये कसं होतं, की स्टार सिस्टीम ही मोठ्या प्रमाणावरती चालायला लागली. स्टुडिओ सिस्टीम होती. त्याच्यामध्ये पैसा हा खूप महत्वाचा होता. मग एक काहीतरी कथानक सुचल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला त्या स्टारला पकडायचंय. मग त्या स्टार बरोबर कॉन्ट्रॅक्ट होणं महत्वाचं. मग त्या स्टारचा प्रचार होणं महत्वाचं आणि तो स्टार तो किंवा ती स्टार आल्यानंतर तुमचा चित्रपट हा जणू काही आता चालणार याची एक खात्री तुमच्या हाताशी आली. म्हणून मग तिथे कथेला किंवा पटकथेला थोडं सेकंडरी असं दुय्यम स्थान दिलं जायला लागलं. अच्छा. पण तरी सुद्धा तुम्ही जेव्हा चित्रीकरणाला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या हातामध्ये पटकथेचं एक किमान स्वरूप असल्याशिवाय कोणाला कामच करता येणार नाही. हां. कारण एका प्रसंगातून तुम्ही कुठे जाणार आहात, त्याच्यातून ते कसं-कसं सरकत जाणार आहे, तुमचे पोशाख काय असणार आहे, जसं तू मगाशी म्हणालास ना, की लोकेशन असेल, कॉस्ट्यूम असेल, हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवणार? ते हं. त्याचा जो पाया आहे, तो पटकथा हाच आहे. त्यातल्या त्यात माणसं चुकारपणा जो करायची ना, तो संवादांच्या बाबतीत करायची. हां. म्हणजे हे अमुक-अमुक एक नायक आणि नायिका हे बागेमध्ये भेटतात आणि मग त्यांच्यामध्ये काहीतरी एक प्रेमाचा संवाद होतो, असं लिहून ते प्रश्न मिटवून टाकायचे. म्हणजे मग आपल्याला काय पाहिजे, ते एक वृंदावन गार्डन सारखी सुंदर बाग पाहिजे, तिथे 3 दिवसाचं हं. बुकिंग पाहिजे आणि ते तिथे आपले नायक आणि नायिका यांना आपण हॉटेलमध्ये घेऊन जाणार आणि मग ते 3 दिवस ते आपल्याला चित्रीकरणाला उपलब्ध असणार. आपली सगळी टीम तिथे पोहोचणार. त्याचे लाईट्स असतील, अमकं-तमकं सगळं. मग ते आळस ज्या गोष्टीचा केलायचा ते तिथे जाऊन करत बसायचे, की त्याचे संवाद द्या आणि मग तिथे मग ते संवाद लेखकांना बरोबर घेऊन जायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं, की तिथे त्या वेळेला जे चटकदार वाटेल, गमतीशीर वाटेल, मग त्याच्यामध्ये कधी नायक-नायिका यांची ढवळाढवळ पण होत असणार, की मला असंच संवाद नको, माझं असंच करा, तसंच करा. ही काही फार योग्य म्हणजे पद्धत नव्हे. पण या पद्धतीचे च्या तडजोडी या मेनस्ट्रीम सिनेमामध्ये नक्कीच केल्या जात असल्याचं मी पण ऐकलं किंवा वाचलं आहे. पण ते मोस्टली संवादांच्या बाबतीत होतं असं मला वाटतं. अच्छा, अच्छा. आणि दुसरं पटकथेमध्ये मोडतोडी मात्र केल्या जायच्या खूप. म्हणजे हां. चित्रीकरण एका टप्प्यापर्यंत आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं, की नाही, 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 हे जरा भलतीकडेच चाललंय. मग पुन्हा लेखकाला बसवा आणि त्याच्याऐवजी नाही, नाही, मग त्याच्यात तू हा प्रसंग घाल, हं, हं. त्याच्यामध्ये अमुक पद्धतीचं नाट्य घाल, मग आपण हे दुसरीकडे नेऊ. असं करत-करत चित्रपटाची सगळी प्रक्रिया खूप काळ लांबल्याची पण उदाहरणं आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं व्हायचं, की या स्टार सिस्टममध्ये मोठ्या-मोठ्या गॅप्स असतात ना अनेकदा, की मध्ये 6 महिने गेलेले आहेत. मग तोपर्यंत काहीतरी तिसरंच सुचलं, तोपर्यंत झालेला भाग थोडा एडिट पण केलाय. तो तयार झाल्यानंतर असं वाटतं, की नाही, नाही ह्याच्यात काही अशी मजा येत नाही, तर असं करून बघू. अशा पद्धतीने चालणाऱ्या या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं, की जसं आंतरराष्ट्रीय सिनेमा हा सगळ्यांना ओपन व्हायला लागला. वेगवेगळ्या चांगल्या पटकथा सुद्धा वाचायला मिळायला लागल्या. तसं मला असं वाटतं, की पहिल्यांदा आपली ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी आहे, ती जरा जास्त लवकर शिस्तशीर झाली आणि नंतर आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीने आता जास्त शिस्त स्वीकारायला सुरुवात केली असं मला वाटतं. पण आपल्या रिजनल सिनेमामध्ये दोन्ही प्रकार चालू होते. म्हणजे आता मी म्हटलं तशा पद्धतीने गोंधळात गोंधळ करत माणसं काम करत होती, अशी एक मंडळी होती. पण काही माणसं आपल्या छोट्याशा बजेटमध्ये छोट्याशा रिसोर्सेसमध्ये पण खूप व्यवस्थित काम करायचे. आणि म्हणजे आमच्यासारख्यांचं तर मला नेहमी असं वाटतं, की आम्ही जेव्हा काम करायला लागलो होतो, तेव्हा उलट गरिबीमुळे आणखीन शिस्त पाळावी लागते. हं. कारण आपल्याला हे परवडणारच नाहीये, की 20च्या ऐवजी 21 दिवस झाले शूटिंगचे. तर हो. 21वा दिवस पण आपल्याला महाग पडणार आहे. मग तर तुम्हाला येस. तेवढ्याच दिवसात करायचंय, तर तुम्हाला संपूर्ण पटकथा पूर्ण तयार पाहिजे. मग ती तुम्ही तुमच्या सगळ्या तंत्रज्ञान बरोबर, कलावंतांबरोबर शेअर करणार, त्यांना विश्वासात घेणार, त्यांचं त्या पद्धतीने एक शेड्यूलिंग करणार आणि ते त्या शेड्यूल प्रमाणे शूटिंग व्हायला पाहिजे. आता याच्यात अनेक फॅक्टर्स असतात. म्हणजे कधी पाऊसच येतो, कधी सूर्य लवकर मावळतो, सावलीच येते, ढग येतात, मग काहीतरी गोष्टी चुकतात. कधी एखादं लोकेशनच ओव्हरलॅप मिळत होऊन नाही. दुसऱ्या दिवशी हां, तर अशा काही-काही गोष्टींच्या अडचणीमुळे ते शेड्यूल वर-खाली होतं. पण तरी तुम्हाला ओव्हरऑल त्या एका शेड्यूलमध्ये काम करायचं हे कळल्यानंतर तुम्हाला ती पटकथा जर पूर्ण बांधायचं तुमच्या हातात असेल, तर तुम्हाला त्याच्यानुसार काही छोटे-छोटे बदल करणं पण सोपं जातं. आता याच्यामध्ये हे सगळं म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी झाल्या. पण मला अजूनही असं वाटतं, की अ, मुळात संपूर्ण ज्याला बाउंड स्क्रिप्टचं कौतुक हे अलीकडे खूप सुरू झालंय, हं, की हं. हो, आम्ही बाउंड स्क्रिप्ट घेऊन काम करतो. तर मला असं वाटतं, की दॅट्स द ओन्ली वे टू डू इट. त्यामुळे म्हणजे हे कौतुकाने सांगायची वेळ यावी, हे खूपच म्हणजे विचित्र आहे. अच्छा. हे म्हणजे कसं, की हो, मी दररोज अंघोळ करतो किंवा हो, मी स्वच्छ कपडे घालतो.
किंवा मी नखं कापतो, हे कौतुकाने सांगण्यासारखं आहे. हे तुमचं स्वतःच साठी तुम्ही करण्याच्या गोष्टी आहेत. त्या कौतुकाने सांगण्याजोगं याच्यामध्ये काही नाहीये. तर हे तुमचं तुम्ही कलाकृती जर तुम्हाला मनापासून निर्माण करायची असेल, तर आपणच तुमची आंतरिक उर्मी असते, की मला माझी माझा शेवटची कलाकृतीचा जो शेवटचं स्वरूप आहे चित्रपट, त्याची सुरुवातच तुमच्या कथा, पटकथा लेखनापासून होणार आहे. तर ती पटकथा तुमच्यासमोर पूर्ण तयार होणं, हेच मुळात तुम्ही अर्ध्यापर्यंत ती प्रक्रिया पोहोचवण्यासारखं आहे. कारण हिचकॉक सारखा माणूस आता जर आपण म्हणजे तो तर अगदी मेनस्ट्रीम मधला यशस्वी व्यावसायिक दिग्दर्शक आहे. तो तर इतकं टोकाचं म्हणायचा, की माझं स्क्रिप्ट माझ्याकडे लिहून तयार झालं, की माझा चित्रपट झालाच आहे. मग शूटिंग ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. हम्म. तर म्हणजे अनेकांनी असं म्हटलं, की "अरे, असं नका म्हणू." कारण चित्रीकरणामध्ये अभिनय आहे, हे आहे ते. पण मी काही-काही वेळेला तो इतकं त्या सगळ्या कलावंत आणि तंत्रज्ञांना कमी लेखायचा, की माझं स्क्रिप्ट तयार आहे ना, म्हणजे माझ्या मनात चित्रपट तयार झालेलाच आहे. आता फक्त मी माणसांना बोलवणार, "हां, तू असं कर, तू तसं कर, तू हा संवाद बोल, तू इकडे कॅमेरा लाव, हे कर." आणि ते मी एक्झिक्युशन करतो आहे. हम्म. तर इतकं मोठं महत्व तो पटकथेला देतो. आणि त्यामुळे ते महत्व आपल्याला हिचकॉक सारख्याचे सिनेमे बघताना पण जाणवतं, की तुम्हाला त्यातल्या कुठल्या गोष्टी हलवता येत नाही, की हा सीन आपला उगीचच घातलाय, हा नसता तरी चालला असता, याच्यामुळे काय फरक पडतो, असं कुठेच होत नाही. त्यातला कुठलातरी एक छोटासा धागा असतो, त्याचा नंतर तुम्हाला संदर्भ लागतो, की अच्छा, इथे हे त्यांनी दाखवलं होतं, त्याचा इथे संदर्भ होता बरं का, किंवा हे त्याला म्हणायचंय म्हणून त्यांनी अमक्या ठिकाणी हे केलं होतं. हा सगळा विचार त्याच्या पाठीमागे दिसतो. तर ते महत्व या गोष्टीचं आहे आणि ते आता हळूहळू खूप लक्षात यायला लागलंय. त्यामुळे मला असं वाटतं, की अजूनही खरं लेखक या माणसाचं खरं महत्व ओळखलं नाहीये चित्रपट क्षेत्राने. ते आणखीन थोडं ओळखायला हवं असं मला वाटतं. आणि म्हणजे ते तुम्ही हवं ते सांगून करवून घेण्याची माणसं नाहीये. तर ते स्वतंत्र कलावंत आहेत लेखक हे आणि त्यांच्या कला निर्मितीनंतर मग तुमची चित्रपट दिग्दर्शन नावाची दुसरी कला निर्मिती सुरू होते. तर त्याला तेवढं महत्व नक्की दिलं गेलं पाहिजे असं वाटतं. आलं सर लक्षात. छान सांगितलं सर तुम्ही हे पण. आपली मुलाखत अशीच रंगत चाललेली आहे. मी सर आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. आपलं खूप छान म्हणजे मी जे प्रश्न विचारत आहे त्याचं तुम्ही इतकं सुंदर उत्तर देत आहात, की लगेच लक्षात येतंय, की माझ्या प्रश्नांचं उत्तर कसं असेल म्हणजे समजायला सोपं जात आहे सरळ-सरळ. हम्म. नाही मी पण हे म्हणजे तुझा प्रश्न मला आला की मी माझं एक लाऊड थिंकिंग केल्यासारखं करतोय तर मलाही मजा येते. हां, हां. हम्म, तेच मजा येते सर ॲक्चुअली. हम्म, हम्म. सर आता मला जरा तुमच्या लिखाणाच्या प्रोसेसबद्दल सांगा ना, की तुम्ही कसं लिखाण करता किंवा तुमचे टप्पे काय असतात लिखाणाचे? स्क्रीन प्लेचे म्हणा किंवा तुम्ही जेव्हा एखादी थीम लक्षात घेता, मग त्याचं स्ट्रक्चरिंग कसं करता? सुरुवातीपासून असं. हां. नाही याचे दोन माझ्या अनुभवाचे दोन भाग करीन मी. म्हणजे एक सुमित्रा भावेंबरोबर जो मी 30-35 वर्षाचा कालखंड आम्ही एकत्र काम केलं. तर त्या मुळात सगळ्या कथा, पटकथा, संवाद हे सुमित्रा त्यांनी लिहिले. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्या बरोबरीने सामील असायचो. कारण आणि त्यांची प्रक्रिया खूप वेगळी होती आणि त्याच्यापेक्षा माझी थोडी कशी वेगळी आहे ते पण मी सांगतो. हं. तर तो पहिला भाग त्यांच्या प्रक्रियेचा आहे जो मला खूप अमेझिंग वाटतो, जो खूप कमी लोकांमध्ये मला दिसतो. त्याचा एक महत्वाचा मुद्दा असा की बरेच दिग्दर्शक हे स्वतः पटकथा लिहितच नाहीत. अच्छा. त्यांना काही वेळेला त्यांची एखादी संकल्पना असते ज्यावरून ते लेखकाला लिहायला सांगतात किंवा दुसऱ्या लेखकांनी पटकथा संवादासकट सगळं काहीतरी तयार केलेलं त्या दिग्दर्शकाच्या हातात येतं आणि मग ते दिग्दर्शक त्याच्यावर काम करतात. असंच बऱ्यापैकी जगभर चाललेलं आहे. पण याच्यामध्ये मला महत्व असं वाटतं, आम्ही ज्या पद्धतीचे सिनेमे केले त्याच्यामध्ये की लेखक आणि दिग्दर्शक एक असणं. म्हणजे तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्हीच सांगू इच्छित आहात आणि त्यातूनच तुम्ही तुमच्या चित्रपट निर्मितीचं म्हणजे दिग्दर्शनाचं काम करतात. हा संपूर्ण एक एकसंध प्रवास आहे. म्हणजे कोणीतरी तुम्हाला दिलंय आणि मग आता ते सांगण्याचं काम मी करतो. असं ते दिग्दर्शन आणि लेखन असं वेगवेगळं किंवा सेपरेट असं आमचं कधीच नव्हतं. आता त्यातही सुमित्रा त्यांची लिहिण्याची पद्धत इतकी गंमतशीर होती, की त्या जणू काही असं त्यांच्या मनात एखादी थीम आली, की त्याचं काहीतरी आधी एक सिनॉप्सिस लिहिलाय किंवा नंतर कथानक लिहून काढलंय, मग पटकथा, मग संवाद असे टप्पे नसायचे. तर त्या अनेकदा ती जी काही थीम आहे ती घोळवल्यासारखी येता-जाता कधी आम्ही गाडीतनं एकत्र जात असताना, कधी आमची टीम बरोबर काहीतरी चहा पीत बसले असताना असं गंमत म्हणून ती एखादी गोष्ट सांगावी तशा ते सांगायच्या. आणि मला असं जाणवायचं की ती एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली अशी सांगता-सांगता ती गोष्ट बदलतेय. तुम्हाला लक्षात येतं कारण मी ऐकत असायचो. हं. तर ते सांगता-सांगता त्या लेखकाच्या मनात ती गोष्ट पक्की होत चालली आहे. हा एक ही प्रक्रिया खूप छान असायची, की अरे यामध्ये हे काहीतरी 3 पात्र होती, आता आणखीन 2 ॲड झालेली आहेत आणि त्यातून आता हे कथानक अशा दिशेला चाललंय बरं का, असं काहीतरी.
पण ते त्याचा एक कच्चा आराखडा मनामध्ये घोळवण्याची ती प्रक्रिया असायची. आणि त्यानंतर लिहिण्यासाठी जेव्हा त्या हे करायच्या, तेव्हा त्या स्वतः हाताने कधीच लिहायच्या नाहीत. एक तर तेव्हा लॅपटॉप्सचा वापर नव्हता आलेला. म्हणजे जवळ-जवळ मला आठवतंय की 2009-10 पर्यंत आम्ही कधी लॅपटॉपवर लिखाणच केलं नाही. हातानेच लिहिलं जायचं. पण त्या स्वतः कधी हाताने लिहायच्या नाहीत. तर त्यामुळे बऱ्यापैकी वेळेला मीच असायचो किंवा आमचे कोणी-कोणी सहकारी असायचे. आणि मग त्या जणू काही समोरच्या अदृश्य भिंतीवरती तो चित्रपट तयारच झालेला आहे आणि तो त्या बघतायत. आणि त्या जे बघतायत ते आपल्याला सांगतायत. अशा पद्धतीने ते सांगायचं, की म्हणजे एक माळरान आहे, त्याच्यावरून आपल्याला पावलं दिसतायत. मग पावलांमध्ये ह्या कोल्हापुरी वाहनं आहेत. तर तो रागारागाने चाललेला आहे माणूस. आणि मग नंतर कॅमेरा वर जातो, तेव्हा त्याचा घामेजलेला चेहरा दिसतो. त्याच्या मोठ्या मिशा आहेत, डोक्याला मुंडासा आहे, अंगात सदरा आहे, धोतर आहे. असं ते सगळं सुरू व्हायचं. आणि मग ते लिहून घेत तो ते स्क्रिप्ट पुरवायचं. तर आता याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर कॅमेरा अँगल्स पण आहेत, डिरेक्शनच्या सूचना पण आहेत. मग त्याच्यात संवाद पण यायचे. मग तो पटकन खाली बसतो, सुस्कारा सोडतो. तोपर्यंत अमुक एक बाई येऊन बसते आणि ती म्हणते की काय झालं? आणि मग तो गप्प बसून राहतो. थोडा वेळ तसाच जातो शांततेत. हे सगळं त्याच्यामध्ये असायचं. तर असं करत ते म्हणजे कथा, पटकथा, संवाद हे सगळं एकत्र असलेलं ते जे काही 70, 80, 90, 100 काय जे काही असेल त्या आकाराचं पूर्ण हे तयारच व्हायचं ती वही. आणि हे पूर्ण स्क्रिप्ट असायचं. आता याच्यामध्ये प्रचंड मोठे ड्राफ्ट्स पण व्हायचे नाहीत. बहुतेक ते सुमित्रा त्यांचं स्किल पण असं होतं, की ते त्या पक्केपणानेच यायचं. फक्त मग कधी-कधी आमच्याचपैकी कुणाला काही शंका-कुशंका आली, की नाही, 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 मग याच्यापेक्षा काही वेगळं करूया का? हा शेवट आपण बदलून बघूया का? किंवा याच्या पुढे आणखीन काही 1-2 सीन्स लिहून मग आपण शेवटाशी येऊया का? किंवा मग यातलं अमुक पात्र हे असं बोलतंय, त्याच्याऐवजी इथे काही संवाद ॲड करता येतील का? अशा काही गोष्टींचे बदल होत ते पक्क व्हायचं. तर ही एक त्यावेळेला आम्ही इतकी वर्ष अनेक चित्रपटांचं केलेली प्रक्रिया होती. मी माझ्या चित्रपटासाठी किंवा मी आता जेव्हा चित्रपटाचं पटकथा लेखन करतो, तर माझ्या प्रक्रियेत थोडा फरक आहे. हं. म्हणजे त्यातही कथा, पटकथा, संवाद असे 3 टप्पे मी पण करत नाही. कारण मला ते फ्रॅगमेंटेशन नको वाटतं. पण फक्त मी एवढंच करतो, की माझ्या मनात जेव्हा ती कथा तयार होते, तर तेव्हा एक प्रकारे मी फार व्यक्त करत नाही. मी माझ्याच मनात ती गोळवत ठेवतो. मग मी कुठे जरा फिरत असेन, इकडे-तिकडे जात असेन, कधी चालायला गेलो असेन, कधी ड्राईव्ह करत असेन. या सगळ्यामध्ये ती कथा माझ्या मनामध्ये तयार होत राहते. आणि एक प्रकारे भ्रमिष्ठासारखी ती आपल्या मनामध्ये घोळवायला खूप मजा येते. आणि ती तयार झाली, की मी तर लिखाण लॅपटॉपवरच करतो. त्यामुळे मी आता त्याच्यावरच लिहितो. पण तिथे मग मी काय करतो, की एक संपूर्ण त्याचं एक वन लाइनर स्ट्रक्चर तयार करतो. हं. म्हणजे त्याच्यात ते ॲक्चुअली म्हणजे वन लाईन असते असं नाही, 3-4 ओळी पण असू शकतात. पण प्रत्येक प्रसंग काय असणार आहे, तर सीन 1 माझा असा असणार आहे, 2 असा असणार आहे, 3 असा असणार आहे. असं करत समजा त्याच्यामध्ये 80 सीन्स असतील, तर माझे 80 सीन्स पूर्ण लिहून होतात. अच्छा. मग ते सगळं मिळून काहीतरी एक 7-8 पानांचंच तयार होतं. कारण त्याच्यात फक्त प्रसंग लिहिलेले असतात थोडक्यात. झिस्ट त्याचा लिहिलेला असतो. आणि मग ते एका बाजूला ठेवून मी ॲक्चुअल माझ्या लिखाणाला सुरुवात करतो. तेव्हा मग अच्छा. तो पूर्ण उलगडला जायला लागतो, संवादांसकट, त्यातल्या इन्स्ट्रक्शन सकट. आता हे करताना काही-काही वेळेला असं होतं, की तो पहिला 3 प्रसंग झाल्यानंतर लक्षात येतं, की हा 4था मी वन लाइनरमध्ये लिहिलाय खरा प्रसंग, पण याची मला गरजच वाटत नाहीये. हं. एकदम मला 5व्या वेळा जावंसं वाटतंय. मग मी ते उडवूनही टाकतो. किंवा काही-काही वेळेला असं वाटतं, की नाही, नाही, हे जे 7वा नंबर आहे ना, तो मला वर घ्यावासा वाटतोय. कारण ही घटना आधी आली तर मजा येईल. आणि मग काही वेळेला ती पात्र कशी वागतात, त्या पात्रांच्या संवादांमधून आपल्याला काहीतरी सुचतं. त्यांच्या वर्तनातून काहीतरी सुचतं. त्यानुसार तो वन लाइनरमध्ये बदलही घडत जातात. पण तरी एक साधारणतः तुम्हाला कसा प्रवास करायचा आहे शेवटापर्यंत याचं एक स्ट्रक्चर मनाशी पहिल्यांदा तयार होतं. पण तो प्रसंग लिहायला घेतल्यानंतर खूप एक मजेशीर अनुभव असा असतो, की अ, मला असं वाटतं, की तो एक आयुष्याचा तुकडा असतो ना, तर तो हो, कसा हो. घडेल, हे तुम्ही लिहायला लागलात, की तुम्हाला ते म्हणजे एक प्रकारे मला ती सुमित्रा त्यांचीच प्रक्रिया डोळ्यासमोर होती, की ते जणू काही माझ्या डोळ्यासमोर ती माणसं वागतायत खरी-खरी आणि मी ती बघतो आहे. मग त्याच्यात माझं मलाच लक्षात येतं, की अरे नाही, नाही, हे पात्र मला आधी वाटलं होतं, की हे रागारागाने काहीतरी अमुक-अमुक बोलेल. पण यांचं नातं असं आहे, की ते नाही बोलणार. मग कदाचित ते न बोलण्यातनं जास्त मोठा राग व्यक्त होईल का? मग माझ्या लिखाणात आपोआप ते येतं, की मग ती व्यक्ती गप्पच बसेल. मग कदाचित 2 टप्पे ओलांडल्यानंतर ते रागाचं वाक्य येईल का? असं पण शक्यता आहे. किंवा काही वेळेला असं एखादं सुचतं, की अ, जे आपल्या आयुष्यात पण घडतं पहा, की आपण काहीतरी बोलायचं ठरवून जातो एखाद्या व्यक्तीशी किंवा काहीतरी आणि त्या व्यक्तीकडून एक वेगळंच काहीतरी संवाद येतो आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं, की अरे याची मी तयारीच केली नव्हती. अच्छा. तसं जणू काही वेळेला तुमची पात्र पण असं करतात, की तुमचंच पात्र असं काहीतरी बोलतं, की "अरे बापरे! हे ते बोलेल असं मला नव्हतं वाटलं. म्हणजे ते माझंच पात्र आहे, मीच ते लिहितोय.
तरी ते काही वेळेला मला सरप्राईज करतं किंवा आश्चर्यचकित करतं, की अरे हे याच्या तोंडून निघालं. अरे बापरे! मग आता ह्या उरलेल्या माणसांनी काय करायचं याचं? मग त्याचे सगळे निर्णय बदलत जातात. तर असे ते निर्णय बदलत, बदलत, बदलत ते पटकथा तयार होते. अच्छा. छान प्रोसेस आहे सर ही. हं. हां. आणि खूप ती म्हणजे मजेशीर आणि एन्जॉयबल अशा अर्थाने आहे, की म्हणजे आमच्याच त्या एका संहिता नावाच्या चित्रपटामध्ये सुमित्राताईंनी हां, लिहिलेलं आहे, हां. की चित्रपट करता किंवा करती हे म्हणजे स्वतः जणू काही ब्रह्मदेवच आहे. तर आपण ही प्रतिसृष्टीच निर्माण करतो आहोत. हो, तर ती हो. सृष्टी निर्माण करायला खूप मजा येते. हो. आणि म्हणजे पी.जी. वुडहाऊस हा लेखक पण अनेकदा असं म्हणायचा, की मीच माझ्या पात्रांना वेगवेगळ्या अडचणींमध्ये आणतो आणि मग मीच विचार करत बसतो, की आता यांना कसं सोडवायचं त्यातनं. आणि अच्छा. मग त्यांना सोडवलं, की माझी मलाच मजा वाटते. आणि ती जर माझी मला वाटली, तर मग ती प्रेक्षकाला वाटते किंवा वाचकाला. ॲक्चुअली. म्हणजे हं. एक वर्ल्ड बिल्डिंग असतं एक प्रकारचं. अगदी, अगदी, अगदी. हां. हं, ते म्हणजे हे जगात कसं असेल आणि माझ्या मते हं. एफ-टी-आयमध्ये एंट्रन्स असते ना त्यांची, तर त्याच्यात पण असा एक हो, तुम्हाला एक हो. प्रश्न असतो, की तुम्ही तुमचं एक जग तयार करा आणि या विषयावर एक कथा लिहा. सो ते हो, जग वेगवेगळे प्रश्न असतात. हो, हो. हां. म्हणजे मी मी एफ-टी-आयची एंट्रन्स दिली त्या काळात म्हणजे काही गोष्टी तर ज्यांची मला खूप भीती वाटायची, हे जे सगळे मेंटल एबिलिटी टेस्ट टाइपचे असायचे नक्की. अमकी कोडी सोडवा, अमुक-तमुक वगैरे असेही काही पेपर्स असायचे. पण मी सुदैवाने त्यातून येस. पास झालो. त्यामुळे मी एफ-टी-आयला जाऊ शकलो. पण हे जे काही स्पेसिफिक एरिया टेस्ट असायच्या, त्यातले काही खूप छान असायचे. म्हणजे मला आठवतंय की काही गोष्ट असे पण होते, की फक्त साउंड्स मधून तुम्ही अमुक एक विश्व हां, निर्माण हां, करा. हां. हो. किंवा अशा विषयावरती एक कथा तयार करायची आहे, तर त्याचे फक्त 10 शॉर्ट्स तुम्ही लिहून काढा. त्या शॉर्ट्स मधून तुम्ही व्यक्त व्हा. म्हणजे मुख्य काय आहे, पटकथा नावाच्या गोष्टीमध्ये कुठल्याही लेखकाच्या दृष्टीने म्हणजे जो माणूस अ, कथा, कादंबरी किंवा इतर लेखी लेखन करणारी जी व्यक्ती आहे, त्यांच्या दृष्टीने पटकथा लिहिण्यामधला प्रचंड मोठा फरक हा आहे, की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं वर्णन प्रेक्षकाला सांगू शकत नाही. हां. म्हणजे त्या माणसाच्या मनामध्ये असं चाललं होतं, तो अंतर्मुख झाला, त्याला वाटलं, की "अरे, असं कशाला मी बोललो?" हे तुम्ही कोणाला सांगणार? हे बरोबर. तुम्ही सांगूच शकत नाही. तुम्ही फक्त एवढंच दृश्य देऊ शकता, की एक गप्प बसलेला माणूस तिथे दिसतो आहे. हं. कारण तुम्हाला दृक्श्राव्य शक्तीच्या पलीकडे शक्यतांच्या पलीकडे तुम्ही काहीच वापरू शकत नाहीये. म्हणजे तुम्ही नॅरेशन घालू शकता किंवा गप्प बसलेल्या माणसाच्या मागे सुद्धा मनातले संवाद ऐकवू शकता. हं, पण हं. ती थोडीशी तडजोडच आहे. हो. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला जे घडतं आहे ते अ, आयुष्य जसंच्या तसं दाखवत त्याच्यातून तुम्हाला व्यक्त व्हायचंय. त्यामुळे तुम्हाला लेखकाला म्हणजे कथेच्या किंवा कादंबरीच्या लेखकाला खूप मोठं स्वातंत्र्य हे आहे, की मी एक मानभर त्या माणसाचा स्वभावच लिहून काढू शकतो. की त्या माणसाचा जन्म इकडे झाला, मग त्याच्या लहानपणी त्याचं असं-असं झालं, मग त्याच्या आई-वडिलांनी त्याला चांगलं नव्हतं वागवलं, मग ते कुठल्या तरी एका क्षणी त्याला आजी-आजोबांकडे पाठवलं गेलं, मग त्यामुळे त्याच्या मनावरती खूप आघात झाला. तो खूप एकाकी झाला. मग त्यानंतर तो एकटा बसून राहायला लागला. मग त्याच्यामुळे त्याच्या मनात खूप वादळ चालायचं. हे सगळं मी 3 पानं लिहिलं तरी माझं वाचक वाचत राहू शकतो. आणि ते सगळं गेल्यानंतर मग एखादा प्रसंग झाल्यानंतर त्याला कळतं, की हे का करतोय म्हणून. इथे चित्रपट सुरू होतो, तेव्हा तुम्हाला एक माणूस किंवा एक लहान मुलगा किंवा काहीतरी दिसायला लागतं. तुम्हाला हे काहीच माहिती नाहीये. मग हे सगळं जे आहे, त्याचा स्वभाव, त्याच्या मागचं सगळं मानसशास्त्र, हे तुम्ही अ, बाजूनी कुठल्याही बाजूनी लिहून ती चिठ्ठी तुम्ही प्रेक्षकाला दाखवू शकणार नाहीयेत. नाही ते ॲक्चुअली. त्या माणसाच्या वागण्यामध्ये, त्याच्या कपड्यांमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या इतर नातेसंबंधांमध्ये, त्याच्या संवादांमध्ये, त्या घटनांमध्ये असं ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तर ते त्या दृकश्राव्य माध्यमातून व्यक्त होण्याची क्षमता ही लेखकाने मिळवली तरच म्हणजे नॉर्मल लेखक जो आहे तो पटकथा लेखक बनणार. कारण नाहीतर अनेकदा असं होतं की ती शक्यता न कळता जर तो प्रयत्न केला तर तिथे एक कच्चेपणा तयार व्हायला लागतो. कारण आपल्याला ते दृकश्राव्य माध्यमातून व्यक्त व्हायचंय हेच लेखकाला कळत नाही. त्यामुळे अच्छा. वर्णन शैली नावाची जी गोष्ट आहे ती आता तुमच्या हातातच नाहीये. ते तुमच्या माध्यमाची ती ताकदच नाहीये. हे तुम्ही लक्षात घेऊन पुढे सरकायला पाहिजे. आलं लक्षात सर. तर आपली खूप छान मुलाखत होत आहे सुनील सरांसोबत. आपल्या सगळ्या ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्याची खूप सुंदर उत्तरं सुनील सरांनी दिलेली आहे. सर थँक यू त्याच्याबद्दल. तुम्ही खूप छान उत्स्फूर्तपणे सगळ्या प्रश्नांची इतकी सुंदर उत्तरं दिली, की जो काही समज होता स्क्रीन प्लेबद्दल, तो आता समजायला लागले, की काय प्रोसेस असते आणि स्क्रीन प्ले कसा लिहायचा.
आणि तुमच्या उत्तरांवरून असं वाटतंय की आता स्क्रीन प्ले हरवला नाही, स्क्रीन प्ले सापडलाय. सो खरं आणि तो म्हणजे तो सापडायसाठी मला असं वाटतं की तुम्ही जर म्हणजे आज हे ऐकणाऱ्यांमध्ये जे कोणी नवे चित्रपट बनवू पाहणारे दिग्दर्शक असतील त्यांना मी एवढं सांगेन की पटकथा हरवू देऊ नका. कारण दिग्दर्शनाकडे आपलं मन पटकन झेपावतं, कारण ती आपल्या आवडीची गोष्ट असते आणि त्यामध्ये पटकथा मात्र हरवून जाते आणि नंतर ती दिग्दर्शनात कुठेही सापडत नाही. तर ती आधी तिला पकडून आणायला पाहिजे आणि मग त्याचं महत्व कुठेही आपल्या प्रक्रियेत कमी होऊ देऊ नका, असं मी अगदी प्रामाणिकपणे आवाहन करेन आणि मी तो प्रयत्न करत राहीन असं मला वाटतं. म्हणजे हे सगळं काहीतरी मला समजलंय आणि मी सांगतोय असं नाहीये. माझा तो शोध चालू आहे, त्याच्यामध्ये मला समजलेल्या या गोष्टी आहेत. नक्कीच. आलं लक्षात सर. खरं माझ्याकडे अजून असे बरेच प्रश्न आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. सुनील सर, तुम्ही वेळात वेळ काढून न्यूज टॅबच्या या पॉडकास्टला आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. त्याबद्दल मी तुमचं खूप मनापासून आभार मानतो. तुमच्या पुढच्या प्रोजेक्टची आम्ही सगळेजण वाट बघत आहोत. परत आपले एकदा मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. जाता जाता फक्त आणि मला थोडं सांगाल का की तुम्ही नवीन कुठल्या एखाद्या प्रोजेक्ट म्हणजे कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहात आता? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना पण उत्सुकता नवीन आहे त्या गोष्टीची. हो. नाही त्यातल्या 1-2 गोष्टी मला आता सांगता येणार नाही. पण म्हणजे हां. मी दुसऱ्या दिग्दर्शकासाठी एक संहिता लिहितोय जी नुकतीच पूर्ण झाली आणि त्याची प्रक्रिया ओके. आता सुरुवात होईल. आणि ते खूप मला तो आनंददायी प्रक्रिया होती. म्हणजे मी आपल्या या इंटरव्ह्यूला सुद्धा मी गेला आठवडा नको म्हटलं, कारण मी खूप मन लावून ते काम हो. करत होतो. हो, ते हो, माझं हो. परवा पूर्ण झालं 2-3 दिवसांपूर्वी. आणि माझे स्वतःचे म्हणजे 3 संहिता लिहून तयार आहेत, पटकथा लिहून तयार आहेत आणि त्यांचं दिग्दर्शन मात्र मला स्वतःलाच करायचं आहे, कारण ते माझे स्क्रिप्ट्स आहेत आणि ते त्यासाठी प्रयत्न चालू आहे, निर्माते शोधणं चालू आहे आणि जोपर्यंत नवीन प्रकल्पाला निर्माते सापडत नाही, तोपर्यंत आणखीन पटकथा लेखन चालूच आहे. चांगलं आहे सर. तर परत एकदा आपला आभार मानतो सर. आणि आपण थँक्यू. अशीच एक मुलाखत परत घेऊन येऊ पार्ट 2 म्हणून किंवा नवीन विषय घेऊन मी तुम्हाला मी इन्व्हाइट पाठवीन Zoomचा आणि आपण नवीन विषयावर अशीच चर्चा करूया. चालेल. नक्की. धन्यवाद. आणि या पॉडकास्टच्या चॅनललाही माझ्या शुभेच्छा. थँक यू सो मच. नवीनच आहोत, Yes. पण आता आग्रह. सर प्रयत्न सुरू आहे आता. हां. सर, तर मला असं विचारायचं आहे, की तुम्ही नवीन कुठला चित्रपट बघितला किंवा वेब सीरीज बघितली किंवा इतक्यात नवीन कुठलं पुस्तक वाचलं? याबद्दल थोडं सांगा ना प्लीज? वेब सिरीज म्हणाल तर एक मला आता काही दिवस झाले त्याला, पण तरी सुद्धा त्याचा एक परिणाम चांगला माझ्या मनावरती आहे. मला आवडलेली वेब सिरीज ती म्हणजे फ्लीबॅग ही ब्रिटिश हां. सिरीज आहे. फ्लीबॅग. येस. तर ती मला यासाठी आवडली की त्याच्यात मला पहिल्यांदाच फेमिनिस्ट ह्युमर सापडला असं वाटलं. म्हणजे बाईच्या मनातला ची जी विनोद बुद्धी आहे ती खूप त्यात सुंदर वापरली गेली असं मला वाटलं आणि ते खूप इंटेलिजंट स्क्रिप्ट रायटिंग आहे असं मला वाटलं. म्हणजे त्याच्या सगळ्या पटकथेची मांडणी, त्याच्यामध्ये असणारी माणसं, त्यांचे स्वभाव, या सगळ्यामध्येच आत्तापर्यंत ज्या काही साचेबद्ध प्रतिमा माझ्या मनात होत्या किंवा काय पद्धतीची कथानकं रचली जाऊ शकतात, कशा व्यक्तिरेखा असू शकतात, या सगळ्याला धक्का देणारं असं काहीतरी छान मला त्याच्यामध्ये सापडलं. तर मला असं वाटतं की तशा पद्धतीचं काहीतरी बुद्धिमान आणि छान मनोरंजक असं आपल्या प्रेक्षकांसाठी आपल्याला देता यायला पाहिजे असं वाटलं. तर तो एक मला खूप छान अनुभव होता. आणि पुस्तकांच्या बाबतीत म्हणशील तर खरं आत्ता काही खूप वेगळ्याच गोष्टींचं वाचन मी करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे थोडंसं इतिहासामध्ये, जुन्या काळामध्ये जाऊन आपल्याला काही सापडतंय का? काही वेगळ्या पद्धतीचं विश्व दिसतंय का म्हणून. तर त्याच्यामध्ये आता हे गाथा सप्तशती सारखं पुस्तक आहे, की ज्याच्यामध्ये हाच जो सगळा आपला महाराष्ट्र आणि हा दक्षिण भारत आहे आपला. तर त्याच्यामध्ये अत्यंत मुक्तपणे जगणाऱ्या स्त्रियांचं एक खूप सुंदर भावविश्व त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर याचं प्रतिबिंब आपल्याला कुठेच आज दिसत नाहीये. आपल्या जगण्यात तर अजिबातच दिसत नाहीये आणि आपल्या कलाकृतींमध्येही कुठे दिसत नाहीये. तर अशा काही गोष्टींचा पण थोडा अभ्यास आणि वाचन असं चालू आहे. तर असे काही प्रयत्न चालू अच्छा. आहेत. ठीक आहे सर. ठीक आहे सर. थँक येस. यू सो मच ओके. सर. परत येस. तुम्ही वेळ बाय. दिल्याबद्दल. थँक यू. येस, येस. थँक येस. यू. थँक यू. हो.
आणि अंमल परत मी नवीन काही करीन तर तुम्हाला नक्की हो, सांगितलं. जरूर, जरूर. आपण गप्पा मारू. येस, परत करूया. कारण येस. खूप छान म्हणजे हो. शिकायला मिळालं परत. हो, नाही नक्की. येस सर. चालेल. येस, बाय. ठीक आहे. थँक यू सर. थँक यू.